हं, माझं शिक्षण 7वी पास झाले. हं, बोर्डावर परीक्षा, हं. त्यामुळं सर्टिफिकेट मिळालं 7वी पास. वर्गात 1954 साली मी 7वी पास झाले. हं. कोडोली जीवन शिक्षण विद्यालय, सातारपासून 3 किलोमीटर गाव. त्यावेळेला तिथं सोय नव्हती काही. आता शाळा वेळा चांगल्या झालेली आहे तिथं. आमच्या वेळेला होती शाळा, म्हणजे 7वीपर्यंत. त्यावेळेला मुलींना जास्त शिकवत नव्हते, तरी पण आमच्या गावातले लोक सुधारले होते जरा, त्यामुळं ते 4थी-5वीपर्यंत मुलींना शिकवत होते मराठी लोक. तुझं शिक्षण मग नंतर काढायचे मुलींना. आणि मी मात्र पुढं एकटीच शाळेत राहिली. 5वीपासून मी एकटी होते शाळेत, बाकी मुलं सगळी आणि मी एकटी मुलगी. सगळं हे होतं, अभ्यासक्रम हे सगळं एकमेकांना. स्वातंत्र्य दिनाचं बघितलं होतं. होता का? स्वातंत्र्य दिन बघितला 1947ला. मी पहिलीलाच होते, पहिलीत. पण तरीसुद्धा आम्हाला हे दिलं होतं, ड्रायफ्रूटची पाकिटं त्यावेळेला आम्हाला सरकारी तिकडून आली, शाळेत वाटली. काजू बदामची पाकिटं आणि बिल्ले, त्याच्यावर तिरंगा झेंडा, प्रत्येकाला मेडल्स म्हणायचे त्याला, मेडल. आणि काजू बदामची पाकिटं. महात्मा गांधींचा खून झाला. ते काजू गेले बदाम खाल्ले. 48. काजू बदाम खाल्ले का? काजू बदाम बरेच दिवस टिकवून ठेवले ते मी. कोण पाहुणं वगैरे आलं, पाहुणे आले की त्यांना दाखवायची, त्यांना तुकडा तुकडा द्यायची. असं 6 महिन्याच्या वर काजू बदाम ठेवले ते. वडील म्हणायचे, वडील मला संत्र्या म्हणत होते. ते म्हणायचे, अरे संत्र्या किती दिवस ठेवणार ही पाकिटं, त्याला कीड लागून जाईल, खा. आई पण होती त्यावेळेला, तर आई पण म्हणायची, अगं खा न, काय ती ठेवती. मी म्हणायची, नाही तू मला देते दे. ती म्हणे, तू का खात नाही पण. म्हटलं नाही, मला दाखवाय. असं एवढं पाकिट होतं, पण चांगलं मोठं घसघशीत. हे मोठं जर्दाळू होते त्यात, जर्दाळू, काजू बदाम आणि पिस्ते, हे सगळे असं होतं. आणि चांगले होते असे मोठे मोठे फळं चांगली. सुका अंजीर सगळं मला आठवते अजून. ते सुका अंजीर गोल, ते असं बघून मला हे वडिलांना मी म्हटलं, हे काय. वडील म्हणले, याला सुका अंजीर म्हणतात. तर मला ते जरा नवलच वाटलं. त्यावेळेचं होतं वातावरण. शिस्त होती कडक. कविता वगैरे पाठ करायच्या, पाढे पाठ करायचे. आणि वर्ग झाडायचे आपला पण रोज एकाने. ते वर्ग झाडला की त्या मुलाला मार्क मिळायचे. मग ते वर्ग झाडायसाठी धडपड व्हायची सगळ्यांची, झाडू घ्यायसाठी. शाळेचं दार उघडलं की पहिला आत जाऊन कधी एकदा झाडू आपल्या हातात, म्हणजे ते वर्ग झाडला की मार्क मिळतात. दिवसभर मार्क किती होत आहेत ते सगळे, गणिताचे मार्क, ह्याचे मार्क, प्रत्येक विषयाचे किती आपल्याला मार्क पडतात ते संध्याकाळी त्याची बेरीज करून गुरुजी ठेवायचे. आणि महिना अखेरीला कुणाचे मार्क जास्त झाले ते बघून त्याला हे करायचे, काय ते नाव आता तेच आठवत नाही, सेक्रेटरी बनवायचे ह्याचा वर्गाचा असं. आणि वर्ग स्वच्छ करणं, लवकर येणे, वेळेवर. लवकर आला की 5 मार्क त्याला, वेळेवर आलं की 5 मार्क. आत्ताचे पण चांगले आहेत, तसे सगळे दिवस चांगले आहेत त्या त्या मानाने. हे पण तेव्हाचे म्हणजे काय, आपल्याला एवढं तरी पण त्या अभ्यासाचं टेन्शन, ते पाड्याचं, कविता, गणित. माझं गणित कच्चं होतं, त्यामुळं मला गणिताची सतत भीती, धड 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 करायचं काळीच माझं. गणितच नको वाटायचं. आणि खेडेगावात तिथं गुरुजी सिटीमधून यायचे ना, सायकलवर यायचे. काही गुरुजी चालत पण येत होते 3 किलोमीटर.
आणि मग पाणी आता आमच्या वर्गावर जे गुरुजी असतील ते म्हणायचे पाणी मीच रोज त्यांना पाणी निघत तर गणिताचा तास सुरू झाला की मी गुरुजींना म्हणायचे गुरुजी पाणी आणायला जाऊ का ते म्हणायला नको तास होऊ दे गणिताचा मग जा नाहीतर आधी घेऊन ये तू रोज बघतो मी तुला गणिताचा तास म्हणलं की पाणी आणू का म्हणते मग नंतर म्हणायचे जा आणलं असं पास झाला. पण नंतर काय झालं आम्ही सातवीत गेले आणि आम्हाला भूमिती म्हणजे आता त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात जॉमेट्री, तर ते भूमिती आणि बीजगणित याचे दोन्ही कंबाईन मार्क एकत्र म्हणजे मार्क करू लागले म्हणजे मग मला जरा बरं वाटलं म्हणजे गणिता तिकडं मला जरी कमी भूमिती माझी फार चांगली होती गणित ते भूमितीत मार्क चांगलेच घ्यायचे मी भरपूर मार्क पाडायचे मग त्यामुळं पास व्हायची मी दोन्ही यायचे अगदी फार ह्याला सुद्धा तसंच बोर्डावर परीक्षेत सुद्धा गणिताला कमी मार्क पण भूमितीत चांगली पडली आणि त्यामुळं पास झाली आणि त्यावेळेला सांगायचं कारण आम्हाला सातवीला आपले गुरुजी म्हणून होते आणि त्यांनी जिल्ह्यात नाव काढलं जिल्ह्यामध्ये आमचा वर्ग पहिला आला होता म्हणजे आम्हाला मार्क 100 पैकी 100 मार्क आमच्या वर्गाला पडले होते त्यामुळे त्यांना बक्षीस मिळालं होतं गुरुजींना की तुम्ही फारच चांगलं शिक्षण दिलं आणि वर्ग पहिला आमचा फोटो बिटो त्यावेळेच्या काळात पेपरला फोटो आला होता आमच्या वर्गाचा सगळ्यांचा आमचा ही गोष्ट आहे 54 1954 का 1954 हो फार गुरुजी चांगले होते ते त्यांनी अगदी कसून अभ्यास घेतला म्हणजे त्यांनी ठरवलंच होतं की मी असा त्यांना स्वतःचं नाव कमवायचं होतं की मी असा वर्ग सबंध शिकवणार की तो पहिला आला पाहिजे व बोर्डाच्या परीक्षेत माझा वर्ग कोडोली जीवन शिक्षण आणि इथला 7वीचा वर्ग आणि आपले गुरुजी हे नाव त्यावेळेला सगळं हे आलं होतं पेपरला त्यांचं नाव निघालं आणि ते स्वतः कलाकार होते गाणी रचायचे पोवाडे रचायचे कशावर पण गाणी आणि कार्यक्रम आमचे तयार करायचे वेगवेगळे ते गुरुजी असे स्वच्छतेवर याच्यावर असे गाणी रचायचे असंच एक गाणं मी म्हणून दाखवते त्यांचं एक स्वतःचं गाणं त्यांनी म्हणजे पक्षावर गाणी हे केलेलं आहे म्हणू का म्हणून टिटवा टिटवीत लगीन लागलं बेडूक ड्रव करी हो ससा सुभेदार कोला हवलदार मुंगूस ड्युटी धरी हो काव कावची करी कावळा अवतन दारो दारी हो वराडी उंदीर संगती मांजर बसलय भोल्यावरी हो भूस वरमाय बोका व्याही कुत्रा चौरी धरी हो करवले शेळ्या बांधी मंडवळ्या माकड ओढ्यावरी हो कणिक कांडी सरडा भरडा घुबड दळण करी हो जेवणाचा बेत ठरवलाय म्हशी मावशीच्या घरी हो पशुपक्ष्यांची मैफल जमली गाण्याच्या लहरी हो मोर नाचतो समाज डुलतन कोकिळ गायन करी हो कोकिळ गायन करी गाढवाचा बँड लावून वाऱ्यात वाऱ्यावरी हो हे गाणं त्यांनी अशी खूपच गाणी जमवलेली होती आणि ती स्वतः गाणी जमवून स्वतः कार्यक्रम ऑर्केस्ट्रा म्हणतात त्याला आता हल्ली त्यावेळेला काय म्हणत होते काही माहिती किती आता ते तुला सांगते 54च्या आधी म्हणजे 53 52 साली आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गुरुजींनी सगळे नाव कमवलं अजून काय सांगायचं होतं बरोबर
सांगायचं कारण त्या ते जे गुरुजी माझे होते त्यांनी आत्ताच्या काळात मध्यंतरी रमेश देवचा मुलगा कोण अजिंक्य देवनं एक पिक्चर काढला होता सरदार म्हणून. सर्जा पिक्चर अजिंक्य देवनं काढला आणि त्याला त्या पिक्चरमध्ये असे सरदार लोक पाहिजे होते. सरदार शिवाजी महाराजांच्या वेळचे सरदार असे. तर असा योग आला की सातारा शहरामधनं माझे गुरुजी असे चालले ते आणि यांचा रमेश देवचा मुलगा अजिंक्य देव सातारला गेला होता आणि तो सरदारासाठी काही व्यक्ती पाहिजे तसा हुडकत होता. तर तेवढेच माझे गुरुजी त्याला दिसले. त्यांनी गाडी थांबवली आणि त्यांना असं विचारलं की मी पिक्चर काढतोय आणि मला सरदारासाठी काही सरदार पाहिजे, तर तुम्ही काम कराल का? मग माझे गुरुजी ते तर मूळचेच कार्य होते कलाकार, त्यामुळे म्हटले अगदी आनंद झाला आणि त्यांनी ते काम केलेलं आहे सर्जा पिक्चरमध्ये. तर मला एक आपलं अभिमान वाटतो की आपले गुरुजी का पिक्चरमध्ये काम असेल. काही नाही, पण माझा स्वभाव असा आहे की काही एखादं कुठलं जवळचं काही असेल तर आपल्याला त्यांची होय. आता भाऊराव पाटील हे सातारचे, तर भाऊराव पाटलांची जे ते शिक्षण संस्थेचे मोठे सगळे जिथं तिथं संस्था त्यांनी काढल्या. आज ते एवढे आणि त्या शाळेतच माझी मुली नाही पाटील कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांनी सातारला ते शाळा काढल्या हे काढलं. आणि त्यांची जी आई होती ती माझ्या आजीची मैत्रीण, म्हणजे माझ्या आईची आई जी होती ती आजी माझी, तर माझी आजी आणि भाऊराव पाटलांची आई ह्या मैत्रिणी होत्या दोघी. तर ते एक मला विशेष वाटतं की त्यांच्या घरी, त्यामुळं मी लहान होते आणि जायची. भाऊराव पाटलांना आपली ब्राह्मणी पद्धतीची आळूची भाजी आवडायची, त्यामुळं त्यांनी सांगून ठेवलं तो माझ्या आजीला की तुम्ही आळूची भाजी केली की पाठवत जा. कधी आळूची भाजी केली की मी घेऊन जायची त्यांच्या घरी, भाऊराव पाटलांच्या घरी, आणि असं भीतच तिथं खुर्ची द्यायची ते मला बसायला, बस इथं म्हणायची. तर त्यावेळच्या काळात असं या आठवणी आहेत अशा.